स्कॉलरशिप एक्झाम 4th आणि 7th चौथी आणि सातवीसाठी यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये होणार आहे का? तर होणार आहे. मग ही परीक्षा कधी होणार आहे? ही परीक्षा परत का चालू केली? या परीक्षा जर विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर ती कोणकोणत्या माध्यमातून देता येईल? या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय किती पाहिजे ते आता आपण बघूया. आणि मग 5वी आणि 8वीची जी स्कॉलरशिपची परीक्षा होणार होती 2026 मध्ये ती होणार आहे का ते पण आज बघूया. सगळ्यात आधी 4th आणि 7th चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा 2026 मध्ये कधी होणार आहे? तर ती परीक्षा होणार आहे 26 एप्रिल 2026 ला. ठीक आहे. आता ही परीक्षा चौथी आणि सातवीसाठीची परत स्कॉलरशिपची परीक्षा परत का चालू केली आहे? यावर्षी म्हणजे 2026 मध्ये 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. ठीक आहे. आता ही 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती आधीच देण्यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. ती परीक्षा होणार आहे 22 फेब्रुवारीला 5वी आणि 8वीची. मग आता चौथी आणि सातवीची ही परीक्षा परत का चालू केली आहे? तर ही परीक्षा चालू करण्यामागचं काय कारण आहे? कारण 5वी आणि 8वीचे जे स्कॉलरशिपला बसणारे विद्यार्थी होते त्यांचे फॉर्म्स कमी येत गेले. त्यामुळं सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. याची विद्यार्थी संख्या कमी होत आहे 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची. आणि अजून एक कारण आहे की शिक्षक संघटनांनी खूप वर्ष झाले अशी मागणी केलेली आहे सरकारकडे की चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा परत चालू करण्यात यावी. त्यामुळे शासनाने यावर्षी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं यावर्षी इयत्ता चौथी आणि सातवीची पण स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे 2026 मध्ये. ठीक आहे. ती होणार आहे 26 एप्रिल 2026 ला. आणि इयत्ता 5वी आणि 8वीची पण स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे यावर्षी म्हणजे 2026 मध्ये. ती होणार आहे 22 फेब्रुवारी 2026 ला. आता परीक्षेचे फॉर्म कधी भरता येतील? इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना जर यांना ही 26 एप्रिल 2026ची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल तर परीक्षेचे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 2 फेब्रुवारी 2026. जरी पण तुम्हाला 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत फॉर्म नाही भरता आले, आता हे फॉर्म कसे भरायचे? तर हे फॉर्म तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता किंवा ऑफलाईन शाळेतर्फे पण तुम्ही या परीक्षेचे फॉर्म भरू शकता. स्कॉलरशिपचे परीक्षा 2026ची. ठीक आहे. आता जर 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे फॉर्म नाही भरता आले तर लेट फीस म्हणजेच विलंब शुल्क लावून तुम्हाला या परीक्षेचे फॉर्म 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत भरता येतील. 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत जर तुम्हाला हे फॉर्म नाही भरता आले तरी अतिविलंब शुल्क लावून तुम्ही 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत या परीक्षेचे फॉर्म भरू शकता. आणि जरी 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म नाही भरता आले तरी पण तुम्ही अतिविशेष विलंब शुल्क लावून 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत या परीक्षेचे फॉर्म भरू शकता. पण 28 फेब्रुवारी 2026 नंतर या परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीत. इयत्ता चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल 2026 मध्ये तर त्या विद्यार्थ्यांचे वय किती पाहिजे? तर दिनांक 1 जून 2025 पर्यंत इयत्ता चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वय 10 वर्षापेक्षा जास्त असू नये. आणि इयत्ता सातवीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना की हा फॉर्म भरायचा आहे स्कॉलरशिपचा त्यांचं वय 1 जून 2025 रोजी 13 वर्षापेक्षा जास्त असू नये तरच तुम्हाला ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचे फॉर्म भरता येतील. आता ही जी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे चौथी आणि सातवीसाठी तर या परीक्षेचे माध्यम कोणकोणते असेल? तर मराठी आणि इंग्रजी हे तर मेन माध्यम आहेच आहे परीक्षेचं. पण त्यासोबतच तुम्हाला हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू आणि कन्नड अशा 7 माध्यमातून ही स्कॉलरशिपची परीक्षा देता येईल. तर यावर्षी चौथी, 5वी, 7वी आणि 8वीचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी परीक्षा देतील तर त्यांनी छान तयारी करा. माझ्यातर्फे तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा.